मंडळी नमस्कार. सध्या पेरूच्या पिकामध्ये त्या ठिकाणी मालाचं सेटिंग सुरू आहे. पेरू बाग त्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी चांगली वरदाई ठरते, कारण पेरूला चांगले दर त्या ठिकाणी मिळत आहे. मी आज इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी या गावातील प्रवीण भोसले यांच्या पेरूच्या बागेमध्ये. निमगाव केतकी या गावामध्ये सर्रास त्या ठिकाणी डाळिंबाची पिकं त्या ठिकाणी व्हायचे, पण डाळिंब पिकावर आलेल्या विविध रोगामुळे डाळिंब बागा काढून आता या ठिकाणचा शेतकरी, निमगाव केतकीमधला शेतकरी पेरू पिकाकडे त्या ठिकाणी वळला आहे. पेरू पिकाचं सेटिंग त्या ठिकाणी सध्या सुरू आहे. पेरूलाही त्या ठिकाणी मागणी भरपूर होते. पेरू पिकामध्ये अनेक अडचणी त्या ठिकाणी असतात. पांढरी मुळी कमी चालणे, मालाचं सेटिंग कमी होणे वगैरे अशा अनेक अडचणी त्या ठिकाणी असतात. पण या अडचणीवर सगळे मात करायचं काम प्रवीण भोसले यांनी केलं आहे. यांनी निमॅटोगार्ड आणि प्लॅन्टोगार्ड नावाचे 2 औषधं या ठिकाणी वापरले. अण्णासाहेब पाटील डाळिंब तज्ज्ञ, अण्णासाहेब पाटील पेरू तज्ज्ञ यांच्या माध्यमातून, यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवीण भोसले यांनी 2 औषधं आपल्या पेरू बागेमध्ये वापरली आणि पांढरी मुळी ह्या पेरू बागेमध्ये फुल चालायला त्या ठिकाणी लागली. आणि पांढरी मुळी चालण्याचा परिणाम असा झाला मंडळी की प्रवीण भोसले यांच्या पेरू पिकाच्या प्रत्येक झाडावर 250+ सेटिंग माल आहे. माल भरपूर त्या ठिकाणी लागला आहे, उत्पन्न भरपूर त्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे प्रवीण भोसले यंदाच्या वर्षी समाधानी आहेत. का समाधानी आहे? आणि ही 2 जी औषधं आहेत, प्लॅन्टोगार्ड, निमॅटोगार्ड, ही औषधं वापरल्यानंतर काय फरक जाणवला ही माहिती प्रवीण भोसले आणि त्यांना मार्गदर्शन करणारे अण्णासाहेब त्यांच्याकडनं आपण जाणून घेत आहोत. नमस्कार. नमस्ते. किती बाग आहे सगळी? माझी ही 1.25 एकर बाग आहे. बरं, कधी म्हणजे किती वर्ष आता? हे 4थं पीक आहे आता. चौथं. 3 वर्ष झाले. 3 वर्ष झाली. लागवड कशी आहे? लागवड आहे 13/6 वरती. 13/6. ही सगळं माळरान दिसतंय सगळं. हा, हे सगळं माळाचीच जमीन आहे सगळ्या. आमच्या इथं जमिनी हलक्या आहेत सगळ्या. बरं, इथं अगोदर काय होतं? याच्या अगोदर सगळे आमच्याकडे डाळिंब असायचे. बरं. आणि डाळिंबीला 2014 नंतर गारपीट झाल्यानंतर जे प्रॉब्लेम आले, नंतर तेल्या वगैरे यायला लागला, मग डाळिंबाला मर वगैरे यायला लागले, त्यामुळे डाळिंबाचं पीक धोक्यात आलं. सगळ्या डाळिंब बाग आम्ही काढून टाकल्या. नंतर पर्यायी पीक आम्हाला दुसरं नव्हे, मग पेरू विषयी माहिती मिळाली. आम्ही पेरूची लागवड केली. हा व्हीएनआर जातीचा पेरू आहे. व्हीएनआर पांढरा? हा पांढऱ्या जातीचा. बरं. पहिले किती वर्ष बदले तुम्ही? 3 वर्ष. हा, 3 वर्ष. किती उत्पन्न झालं पहिल्या 3 वर्षात? पहिल्या वर्षी थोडी झाडं छोटी असल्यामुळे एक सर्वसाधारण 15 ते 20 टन उत्पन्न निघालं. दुसऱ्या वर्षी मला 25 टन निघालं. आणि तिसऱ्या वर्षी आता ही तिसऱ्यांदा तोडणार आहेत. बरं. तर आता ह्या वर्षी तर भरपूर माल आहे. 250च्या प्लस सेटिंग झाडावरती आहे. सर्वसाधारण 100-150 सेटिंग असतं, पण माझ्याकडे भरपूर सेटिंग झालं यावर्षी. सेटिंगचं कारण काय एवढं? सेटिंगचं कारण यावर्षी मी काय केलं, हे जे हायपामन कंपनीचं निमॅटोगार्ड आणि प्लांटोगार्ड हे मी ड्रिपद्वारे दिलं. त्याच्यामुळं काय झालं, पेरूला पांढरी मुळी एवढी शक्यतो दिसत नाही, पण आमच्याकडे पांढऱ्या मुळीचे प्रमाण भरपूर वाढलं ह्या वर्षी. आणि एकदम मुळी व्यवस्थित चालते, त्यामुळं झाडाची कॅनोपी चांगली मिळाली. पानाची साईज वगैरे एकदम मोठी निघाली. आणि ग्रीनरी पण भरपूर आहे झाडाला, त्यामुळे स्टोरेज भरपूर आहे. त्यामुळं दरवर्षीपेक्षा जेवढा पिरियड आतापर्यंत झालाय त्यावेळेस ह्याला जास्त साईज मागच्या वर्षीपेक्षा वर्षी तेवढ्याच पिरियडमध्ये जास्त साईज आहे. बरं. आणि माल पण भरपूर आहे. बरं. हे प्लॅन्टोगार्ड आणि निमॅटोगार्ड वापरल्यामुळं? हा प्लॅन्टोगार्ड आणि निमॅटोगार्ड भरपूर फरक पडला आम्हाला. पांढरी मुळी ज्यावेळेस पांढरी मुळी झाडाची क्लिअर असेल, चांगली असेल, त्यावेळेस झाड उत्पन्न जास्त सक्षम म्हणायचं, किंवा उत्पादन जास्त निघतं. खर्च वाचला का मग तुम्ही औषध? हा, आता इथून माग आम्ही महागडे 6,000 रुपये लिटरवाले औषध मुळीसाठी वापरायचो, निमॅटोडसाठी वापरायचो. पण ह्या वर्षी आम्हाला त्याची गरज नाही पडली. आम्हाला हे औषध चांगले मिळाल्यामुळं हे आणि कमी पैशात चांगले रिझल्ट मिळाले. अण्णासाहेबांची कसं काय भेट झाली तुमची? अण्णासाहेबांची आमची पूर्वीच डाळिंबाच्या टायमिंग पासून त्यांची आमची ओळख होती. आणि नंतर असंच त्यांच्याकडनं आम्हाला कळालं की हे जे हायपा कंपनीचे औषध आहेत ते चांगले होते. मग आम्ही ते त्यांच्या मार्गदर्शनाच्या खाली वापरले आणि चांगला रिझल्ट मिळाला आम्हाला. तुमच्या तर बागेला मालाला सेटिंग बी भरपूर आहे, पांढरी मुळी चालली म्हणताय तुम्ही. इतरांच्या बागान ह्या बागात मग काय ती लोक काय बनतात बघून?
आता काय झालं इतरांची ज्यांनी आमच्या बागात मुळी बघितली किंवा आमची कॅनॉपी बघितली मग त्यांनी विचारणा केली की तुम्ही काय यावर्षी केलं. तर आम्ही बरेच जणांना सांगतोय की हे प्लांट गार्ड आणि निमेटो गार्ड वापरल्यामुळे आमच्या बागेला फायदा झाला, फरक जाणवला. बरं, मला उत्पन्न पण वाढणार. किती उत्पन्न निघालं अंदाज? उत्पन्न यावर्षी मला 40 टनाची अपेक्षा आहे. 40 टनाची. बरं, सरासरी रेट आता रेट टायमिंग वरती अवलंबून असतो, पण यावर्षी वाटतंय की 70 ते 80च्या दरम्यान रेट राहील किलोला. 50 रुपये जरी तर आपण 20 लाख रुपये सहज होतील. खर्च किती होतो त्यातला? सर्वसाधारण 4 लाख 3-3.5 लाख पर्यंत. फोम आणि कॅरी बॅग मुळे ह्याला खर्च वाढतो. बाकीच्या औषधं वगैरे कमी लागतात, पण फोम कॅरी बॅग मुळे खर्च वाढलेला जातो. म्हणजे 4-5 लाख खर्च जरा. 4 लाख पर्यंत खर्च जाईल. म्हणजे 10-15 लाख तर तुम्हाला उत्पन्न सहज होईल. डाळिंबात एवढं मिळायचं का? डाळिंबात मिळत होतं सुरुवातीला, पण नंतर तेल्यामुळे त्यांना खर्च जास्त व्हायला लागला, मर लोक यायला लागले, रेट पण कमी मिळायला लागले नंतर. त्यामुळे डाळिंब त्यावेळेस होते, काही वेळेस व्हायचे काही वेळेस नाही व्हायचे. तेल्या वगैरे आल्या तर कमी पडायचे. डाळिंब परवडलं का पेरू? आता सध्या तर पेरू परवडतं. आता डाळिंब आहे आमच्याकडे, पण एवढं काही खास येत नाही आता. बरं, त्यामुळे पेरू समाधानी आहे. हे आता यांचं म्हणणं भोसले साहेबांचं की औषध हे तुमचं वापरल्यामुळे. सर आता काय झालं सर, पेरूमध्ये सगळ्यात प्रॉब्लेम काय आहे की डिपेन्सी भरपूर दाखवते. म्हणजे पेरस डिपेन्सी किंवा पिवळापाना पेरूला असतो. त्यानंतर शेंडा जे आहे शेंडा चालत नाही. पण आणि महत्वाचा हे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम. आणि मुळीसाठी इतका सर खर्च होतो या, म्हणजे पेरू पिकामध्ये मुळीसाठी भरपूर खर्च होतो या की त्याला खर्च म्हणजे काय एका टाइमला 6-6.5 खर्च आहे. मग असंच आपलं आम्हाला डाळिंबामध्ये ह्याचा रिझल्ट चांगला होता आणि मेटोगार्ड प्लॅन करायचा. मग म्हटलं चला वापरू, आपण बघू आता आपले जवळ शेतकऱ्याला दिलं पाहिजे. आणि ठीक आहे म्हणलं, आता आमचे काय संबंध रिलेशन असल्यामुळे म्हणलं ठीक वापरतो. वापरल्यानंतर मग बघितलं सोयला एक 10 ते 12 दिवसांना इतका फरक दिसवला की शेंडा पण चालू झाला, प्लॉट म्हणजे पिवळापणा होता तो पूर्ण कमी झाला. दुसरी गोष्ट झाडाची जी साल आहे, तुम्ही बघता साल आहे का, साल निघून जाऊन असं नवीन म्हणजे खोड तयार व्हायला लागले टोटली बागेमध्ये. म्हणजे एवढा फरक पडला आणि खर्च कमी आहे. काय बसू साहेब, बाकीच्या औषधापेक्षा ह्याचा खर्च कमी. आणि ही खर्च आहेच, ही आपल्या मुलीसाठी किंवा निमेटोडला हा बागाचा खर्च कमी झाला. ह्याचा फायदा काय झालं, मायक्रोन डिपेसी कमी झाली. बरोबर साहेब, पाना यासाठी अपदाची गरज नाही, शेंडा चालू काय अपदाची गरज नाही. आणि जी खत आपण जी पहिले सोडत होतो त्या तुलनेत आपण म्हणजे कमी लागली, कमी 25-30% 20% म्हणजे कमी लागले. काय म्हणजे खर्च वाचला. असं काय नाही बाबा ही दिल्यामुळे काय खर्च. आणि गांडूळ कधी शेतीत आपल्याला बघायला मिळत नाही. डायरेक्ट आता कुठेही बघितलं जे गांडूळ बघायला मिळते आपल्याला. ही फरक आहे. मग काय होतं, उत्पादन खर्च कमी झालाय. ही वापरल्यामुळे काय होतं, उत्पादन खर्च कमी होते. आणि कुठलंही पीक घ्यावं, मुळे आहे तरच सगळं आहे. तुम्ही किती खाया घालण्याचा अर्थ नाही. जर झाडाची मुळी सक्षम आहे, गांडूळ तयार झालं म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन तिथे मुळी शेतात वाढायला लागलं किंवा ती डेव्हलप व्हायला जमीन आपली तिथली. आणि महत्वाचं काय की पेरूमध्ये सगळ्यात प्रॉब्लेम आहे की बाबा पिवळापणा आणि झाड म्हणजे शेंडा चालत नाही. आणि शेतकऱ्याला काय खर्च कमी झाला पाहिजे. एक नंबर शेंडा म्हणजे काही विषयच नाही. आणि शेंडा आणि महत्वाचं काय पानाची साईज आहे आणि एवढी टेम्परेचर असून प्लॉटवर कुठे जाणवतं का साहेब? कुठेच नाही. म्हणजे प्लॉटवर काही जाणवत नाही भाऊ कुठं. म्हणजे अख्ख्या प्लॉटमध्ये म्हणजे तुम्हाला असं वाटतं की बाबा पहिल्या पाठीमागे आपलं कुठं कुठं पिवळं पडत होतं. मग आता ह्या 2-4 वर्षी नाही मिळालं. ह्या वर्षी पिवळे आमच्याकडे निमेटोडमुळे 1% झाड पिवळी होत होती, पण या वर्षी ती पण कव्हर झाली. सगळ्यात महत्वाचं बागे म्हणजे अशी काय झाडं असतात ती फुटत नाही ती कशानं. पण ही दिल्यानंतर 3-4 दिवशी तुमची आता म्हणजे असं डायरेक्ट काडी फुटते. जशी एप्रिल छाटणी द्राक्ष कशी फुटली पाहिजे तसं हे जी छाटणी केलं तर ही जी मेन स्टेम डोळं बाहेर आल्यानंतरच म्हणजे तुमचं पुढे फळ येणार किंवा झाड तयार होणार आहे. ही सोडल्यानंतर 3-4 दिवशी तुम्हाला म्हणजे झाड फुटत नाही, त्यातनं फुटायला चालू होईल. या औषधांचं एवढं हाय टेम्परेचर होतं, आता फायदा झाला का? आपण मल्चिंग केलेलं आहे ह्याचे ऊसाच्या ह्याचे औषधांचा फायदा जाणवला? हा फायदा जाणवला, भरपूर जाणवला. निमेटोड मग काय कसला रोग असतो? निमेटोड मध्ये काय असतं ते मुळीच्या ह्याच्या मुळ्यावरती एक सूत्रकृमी म्हणून एक हे असतोय, लहान गाठी असतात. निमेटोड म्हणजे काय एक जमिनीतच एक वाढणारी बुरशी म्हणजे किडा किंवा
कीड म्हणून आपल्या शेतकऱ्या भाषेमध्ये सूत्रकृमी म्हणजे काय असं मुळावर लहान छोटे छोटे गाठी येतात. गाठी आल्यामुळे काय होतं, आपण जे खतं देतो ते झाड आपटेक होत नाही, हायच म्हणजे त्याचा फायदा होत नाही थोडक्यात सांगायचं म्हणजे. आणि त्याच्यासाठी इतकं काम जोरात करते डाळिंबात तर अक्षरशः असं धरून चाला की आजपर्यंत शेतकऱ्याचं म्हणणं येतंय की आजपर्यंत मुळीसाठी असं औषध बघितलं नाही काय बरोबर. आजपर्यंत आम्ही जेवढी औषधं वापरली त्यात अशा प्रकारे एवढा रिझल्ट मिळालेला. पेरू उत्पादक शेतकरी मित्र बागेत आले असतील, त्यांनी ती उकरून बघितलं असतील, मुळे दिसल्यावर काय म्हणतात? हा 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 ते म्हणलं की आम्हाला एवढे दिवस पेरूला मुळी दिसत नाही, हा तुमच्या बागेत एवढी मुळी कसं काय मिळाली? काय म्हणजे खरंच आपण व्हिडिओ करतोय म्हणून असा विषय सोडून नाही म्हणजे शेतकरी आपण जे आपण पोचायसाठी करतोय बाबा काय होतं, चांगल्या गोष्टी मागे राहतात आणि खराब गोष्टी शेतकऱ्याला लगेच पोचते. शेतीचा खर्च उत्पादन खर्च कमी होऊन एवढ्या कमी पैशामध्ये शेतकऱ्यांपर्यंत बाबा होऊ शकते. शेतकरी डोक्यात किती बसलेला किंवा ती 6,500 औषध सोडलं की पिवळं चालत दुसरं काय चालत नाही. आणि काय लोक की तोंडात म्हणजे तोंडपाड आले ते द्याच म्हणून पहिल्या पाण्याला, पण ही त्यानंतर भरपूर फायदा आहे. म्हणजे शेतकऱ्याकडे चांगली गोष्ट पोचली पाहिजे. हा म्हणजे खराब गोष्टी लगेच पोचतात, त्या खर्चिक गोष्टी स्वस्तात शेतकऱ्या पोचत नाही, की शेतकरी आवडत नाही. आणि ह्यांच्यामुळं हजारो शेतकऱ्यांना आता वापरले आणि शेतकऱ्याचा फोन असं बाबा आम्ही असं औषध बघितलं नाही असा म्हणजे लोकांचा अभिप्राय आहे. आता छाटणी कधी गेली होती याची? ही 20 जानेवारी छाटणी केलेली. बरं, कोणत्या प्रकारे म्हणजे कशी छाटणी असते त्याच्यात? ह्याची छाटणी तशी काय ही नसते, म्हणजे कधी पण टायमिंग त्याचं डाळिंबासारखं बहार सिस्टीम नाही आला, कधी पण आपण धरू शकतो. पण सर्वसाधारण जानेवारीला धरल्यानंतर ते उन्हाचा पिरियड असतो, तो फळ वाढीच्या काळात तोपर्यंत पावसाळा चालू होतो आणि त्यामुळं पावसाळ्यात त्याची हार्वेस्टिंग चालू होतं. आता नवीन लागवड अंतर कसं चांगलं आहे? नवीन आता शेतकऱ्याच्या ह्याच्यातून आहे ते. तुमची जमीन माळरान आहे ना? नाही, माळरान जमीन किंवा किती क्षेत्र शेतकऱ्याला करायचंय, तर लहान छोटा शेतकरी असेल तर ते दोन्ही ट्रॅक्टर वगैरे न वापरता हाताने माणसाने जर मॅन्युअली ती वगैरे फवारणी किंवा माल काढायचा बाहेर मशागत हे जर माणसाने करायची म्हणलं तर कमी अंतर घेतलं चालतंय. पण जास्त मोठ्या प्रमाणात जर आपल्याला बागा लावायची म्हणलं तर ट्रॅक्टर चालायला पाहिजे. त्यामुळे अंतर 12 फूट, ओळीतलं अंतर 12 फुटाच्या वरती पाहिजे आणि झाडातलं अंतर 6 फुटाच्या 6 किंवा 6 फुटाच्या वर. झाडाचं हाईट पण जास्त ठेवली, बोध जास्त ठेवले. तर कसं झालं, आम्ही झाडाची बोध ही काय होत होतं, पेरू हे पीक आहे ना ते ह्याच्या अगोदर पिवळं लय व्हायचं. मग ते लोकांचा ही काय होता की त्याला निचरा होत नाही, जमिनीतून पाणी जास्त होतंय म्हणून पिवळं होतंय. म्हणून ती कन्सेप्ट आमच्या डोक्यात होता. म्हणून आम्ही पहिल्या सुरुवातीलाच बेड उंच केले आणि त्याचं निचरा होईल असं बेड केले. वापसा कंडिशन बेडवर लावलेलं चांगलं का प्लेन जमीन लावलेलं चांगलं? शक्यतो बेडवर लावलेलं चांगले. कारण जेडचा काय फायदा होतो? जेडचा फायदा काय आहे, आता असं झालं की पाऊस असा आहे किंवा जास्त पाऊस आला तर म्हणजे त्याचं काय राहिलं नाही. पाऊस किती पडलं, जर समजा कुठले पीक असू द्या, तुम्ही एखाद्या राणा कोपऱ्याचं पाणी साचत असेल, साचलं की पिकाची ग्रोथ कमी होते. मग ह्या बेड सिस्टमचं काय होतं, डाळिंब असू द्या, तुमचं काय पेरू असू द्या, बेडवर केल्यानंतर काय होतं, मुळी वापसा कंडिशन चांगली राहिल्यामुळं पाणी निचरा होऊन जाते आणि त्यामुळं पिकाची मुळी चांगली झाली तर सगळं आहे. आणि आपण की जर आबदलो तर काय उपयोग नाही. महत्वाचं काय, निचरा झालं पीक कसं आहे, निचरा वापसा कंडिशन असेल तरच पिकाला उत्पादन चांगलं किंवा. आणि ह्या एवढं टेम्परेचर असून टेम्परेचर शेतकऱ्याला पेरूला भरपूर अडचण येते. पण ह्या प्लॉटमध्ये काय जाणवतच नाही. असं धरून चाललं की भर दुपारी जर तुम्ही आला त्याचं 44-45 जर टेम्परेचर असलं, तुम्ही जरी आला थोडंसं पान कुठं सुकलेलं दिसत नाही. बरोबर साहेब, कुठं सुकलेलं दिसत नाही. पण ह्याचं द्यायचं प्रमाण कसं आहे, एक साधारण 700 झाडाला निमेटो गार्ड प्लांट गार्ड 500-500 ग्रॅम 200 लिटर पाण्यामध्ये 2 किलो काळ्या गोळामध्ये चंद्री गोळामध्ये रात्र भिजू घालून सकाळ आपलं ऍप्लिकेशन करायचं. आणि दुसरी गोष्ट, शेतकरी समजा वाटलं आपल्या प्लॉटमध्ये मटेरियल जास्त येतो तर आम्ही काय आमोशी परिमित देतो, कारण सूत्रकृमीला आपल्याला कव्हर करा. आपण इतर जी वेस्टेज खर्च करतो या न करता तुम्हाला म्हणजे कमी खर्चामध्ये होतं. आणि दुसरी गोष्ट, ही दिल्यानंतर स्वतःच्या जमिनीमध्ये स्वतःच्या आपल्या प्लॉटमध्ये नॅचरली मायक्रोरायझा म्हणजे तयार होतोय. त्यामुळे बाहेरचा मायक्रो गरज नाही. आपण आज 100 ग्रॅमची पुढे 800-850 सोडतोय, पण तेवढा बेनिफिट मिळणं. पण आपल्या पण जमिनीमध्ये मायक्रोरायझा मुळी जवळ तयार होतोय, ही आज सिद्ध झाले किंवा बघतोय आपण. आणि कुठलंही पीक असू द्या,
हे सोडल्यानंतर 30% उत्पादन खर्च म्हणजे कमी 20% तर कमीच आहे, बरं. पण उत्पादनामध्ये कमीत कमी 30% 40% सोडायचं मग कसं आमुष्य पौर्णिमे दिली चालते किंवा महिन्यात एकदा दिलं तरी चालतंय, 20-22 दिवसात एकदा द्या किंवा आमुष्य पौर्णिमेला सोडून द्या. बाकीचं ही दिल्यानंतर कुठल्याही मुलीसाठी काय द्यायची गरज नाही. बर फक्त जे वॉटर सोल्युबल असेल तुमचं किंवा तुमचं मायक्रोन असतील कॅल्शियम बोरॉन एवढं फक्त द्यायचं, बाकी इतर काय द्यायचं काय द्यायचं नाही. तर बर आता यंदाच्या वर्षी माल चांगला निघणार, हा यंदाच्या वर्षी माल भरपूर निघाल, मुळी भरपूर चालली, मुळी एकदम व्यवस्थित चालू आहे, हा मालाची क्वालिटी पण चांगली आहे. त्यामुळे एवढं टेम्परेचर होतं काय तुम्हाला नाही, एवढ्या टेम्परेचरला आम्हाला तर आमच्या प्लॉटमध्ये काय प्रॉब्लेम वाटला नाही. आणि शेजारच्या प्लॉट मध्ये यांच्या प्लॉट वापरल्या न वापर जमिनीत पण फरक आहे, सेटिंगला फरक आहे, मालाला क्वालिटीला फरक आहे. म्हणजे इथं समोर त्याच्या डोळ्यासमोर झालेला आहे, शेजारी प्लॉट वापरण्या आणि इकडे वापरल्यामध्ये फरक आहे. म्हणजे आपल्याला कोणाला हे करायचं नाही, पण शेतकऱ्याचा फायदा होऊ शकतो, या बरोबर. कमी खर्चात पण होऊ शकतो. एखादं चांगलं औषध असेल तर काही अडचण नाही. खर्च हा बोला. आणि महत्वाचं काय आहे की बाबा सगळ्यात पिकासाठी मुळी आपटेक आणि तुमचं सगळ्यात गरजेचं आहे. तुम्ही खत किती भारी दिली आणि काय दिली याला किंमत नाही. मुळी चालणं महत्वाचं आहे. हा मुळी चालणं महत्वाचं. मुळी चालली तर होईल. हा मुळी चालली तर झाड चांगलंच राहणार आहे. यंदा उत्पन्न किती वाढेल म्हटलं तुम्ही आता? यंदा 40 टनापर्यंत माझी अपेक्षा आहे. 40 टन निघाय पाहिजे. चांगले पैसे होतील. होतील यावर्षी चांगले. समाधानी आहात तुम्ही? समाधानी आहे. नवीन औषध वापरताना पुन्हा डेअरिंग झाली होती का प्लॅन्टो गार्ड? नाही, ते ह्यांचे जुने संबंध असल्यामुळे ह्यांनी सांगितलं की आम्ही आम्ही त्यांनी आम्हाला 1-2 प्लॉट दाखवले आणि ते बघून मग आमचा विश्वास बसल्यावर तर आम्ही सोडले. तुमच्या आता प्रत्यक्ष रिझल्ट आला ना तुम्हाला? हा, मला भरपूर रिझल्ट आला. बर, जास्त विश्वास बसला. सोडल्यापासून साधारण 8व्या 10व्या 12व्या फोन आला. म्हणजे यांचा फोन का आला सर? म्हणलं आज काय, म्हणलं काय बघा, म्हणलं फोन उचलला. अरे म्हणले असं औषधच बघितलं नाही, इतक्या दिवस आम्ही मागे राहिलो म्हणले की बाबा तुम्ही काय इतकं लवकर आम्हाला सांगितलं. अहो म्हणलं माहिती आहे सगळं खरं आहे, पण म्हणलं आपलं कॉन्टॅक्ट नव्हतं, बरेच दिवस आपण कॉन्टॅक्ट झालं नाही किंवा कमी झालं. डाळिंब ज्यावेळेस होते त्यावेळेस ह्यांचा आमचा संबंध बऱ्यापैकी यायचा, पण डाळिंब आमच्याकडे संपल्यामुळे ह्यांचं म्हणजे जरा अंतर पडलं. बरोबर. आता व्यवस्थित झालं. आता परत एक नंबर असा रिझल्ट आहे. कुठलंही पीक सोडा, तुम्हाला बोलल पीक एवढं जोरात आहे. तुमचं ऊस असू द्या, केळी असू द्या, तुमचं डाळिंब असू द्या, द्राक्ष असू द्या. द्राक्षाला पण तुम्हाला एप्रिल छाटणीला जी काडी फुटत नाही, हे सोडल्या 3ऱ्या दिवशी तुम्हाला काडी फुटायला फरक दिसतोय. ऑलराऊंडर सगळे पीक, ऑल कुठले पीक असं तुमचं 30% 20% खर्च कमी होऊन उत्पादनामध्ये 20% 30% वाढ होते. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि आता बदलत वातावरण आहे, त्या वातावरणामध्ये आणि सगळ्यात महत्वाचं आहे औषधं तर मार्केटला भरपूर येते, पण सगळ्यात महत्वाचं औषध दिल्यानंतर गांडूळ तयार होते. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि गांडूळची संख्या एवढी तयार होते की बोलायचं काम नाही. ही गांडूळ संख्या तयार झाल्या मग आपल्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन वाढायचा फायदा होते. ही फायदा आहे. जमीन सुपीकता म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे जमिनीला तायतच आहे. ऑर्गॅनिक कार्बन चांगला असेल तर रोगाला बळी पडत नाही. आणि असं मार्केटला कुठलं औषध नाही किंवा आपलं एकच फायदा मुळे पण काढणार निमेटोड पण घालवणार, त्यानं आपटेक पण करणार, त्यानंतर तुमचं बाबा कॅनोपी तयार होणार, मायक्रो डिप्रेशन कमी होणार, गांडूळ वाढणार. असं मार्केटला अद्याप तरी मला म्हणजे एवढं सगळे फॅसिलिटी असणार औषध आणि एवढ्या कमी पैशामध्ये आणि सर्वसामान्याला वापरायचं किंवा असं नाही एवढं महाग आहे असं काय नाही. शेतकरी मग ते एवढं स्वस्त, कारण त्यांनी 6,000 औषध वापरले, त्यांना वाटतं काय एवढं स्वस्त वापरतो आपण माग म्हणजे, आणि वापरू शेतकरी मग ते खरंच आपण मागं पडलो. आज आपण लेट झालं पोचायला. जमिनीची सुपीकता वाढली, माल पण वाढला, मग समाधानी आहात का? समाधान आहे, भरपूर समाधान आहे. तर मंडळी, आपण पाहिलं निमगाव केतकी येथील प्रवीण भोसले आणि त्यांना मार्गदर्शन करणारे डाळिंब तज्ज्ञ, आता पेरू तज्ज्ञ म्हणूया, अण्णासाहेब पाटील. या ठिकाणी हे प्लॅन्टो गार्ड आणि निमाटो गार्ड हे 2 औषध वापरले आणि या औषधाचा परिणाम प्रवीण भोसलेंना एवढा भन्नाट झाला की मुळी त्या ठिकाणी चालायला लागली, पांढरी मुळी भन्नाट त्या ठिकाणी वाढली. त्याचा फायदा असा आला की सेटिंग त्या ठिकाणी भरपूर झालं. 250च्या पुढे त्या ठिकाणी सध्या पेरू प्रत्येक झाडावर त्या ठिकाणी सेटिंग झालेलं आहे. आणि त्यामुळे प्रवीण भोसलेंना चांगलं डबली उत्पन्न यंदाच्या वर्षी या ठिकाणी होणार आहे. कारण प्रवीण भोसले यांनी निमाटो गार्ड आणि प्लॅन्टो गार्ड ही स्वस्तातली औषधं या ठिकाणी वापरली. म्हणजे ही औषधं फारशी महागडी नाही. या औषधामुळे प्रवीण भोसलेचा खर्चही त्या ठिकाणी कमी झाला आणि त्यामुळे प्रवीण भोसले आज आपल्या पेरू बागेमध्ये, पेरू शेतीमध्ये पूर्णपणे समाधानी आहे. त्यांना मार्गदर्शन लाभलंय ते पेरू तज्ज्ञ अण्णासाहेब पाटील यांचं. म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ, अशाच नवनवीन यशोगाथा आपल्याला रोज पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.